नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अष्टविनायक नागोरे पुन्हा एकदा टरबूज आणि मिरची या प्लॉटवरती आलेला आहो. आता आपल्या प्लॉटला जवळपास एक 13-14 दिवस झालेले आहेत लागवड करून टरबूजाची, आणि मिरचीला पण तेच 14 ते 15 दिवस झालेले आहेत. तर आतापर्यंत आपण टरबूजाला 2 वेळेस असं 19-19 खत जाऊ दिलं आहे. आता आपण बघू शकता की कुठं कुठं वेल सुटायला सुरुवात झाली, तर आता आपण 1261 हे खत जाऊ देईन. 1261 खतानं काय होईल की जास्तीत जास्त फुटवा काढील आणि जे आपल्या फुलांची किंवा फळांची सेटिंग आहे ती लवकर होऊन मर्चिंगवरच होईल, जेणेकरून आपल्याला फळांची साईजही चांगल्या प्रकारे भेटेल आणि वजनही त्यांचं चांगलं होईल. आता मिरचीला जर पाहायला गेलं तर आपण एक काल स्प्रे जाऊ दिला होता, जे की आपल्याला कुठं कुठं डावणीसारखा प्रकार दिसत होता. त्याच्यामुळं आपण एक प्लेन आमिस्टार, टाटा मिडा आणि इसाबेन असा एक स्प्रे जाऊ दिलता. आता आपण टरबुजासाठी एक स्प्रे जाऊ देईल, कारण की ढगाळ वातावरण आहे, थोडंफार कुठं किड्यांचा असा दिसत आहे प्रकार. तर आपण एक बेनिव्याचा स्प्रे जाऊ दिलेला. या स्प्रेनं एकतर किडांचाही अटॅक थोडा कमी होईल आणि प्लॉटलाही थोडं वाढण्यासाठी मदत चांगली होईल. याच्यानंतर आपण आता 1261 तर सोडणारच आहोत. 1261 सोडल्याच्या नंतर आपली वेल आणखीन चांगल्या प्रकारे वाढेल आणि फुटवाही चांगला काढेल.